इकडे तिकडे बघितलं बघते नाही. 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संजीवनी राहुल वराडे असं या तरुणीचे नाव असून ती बेपत्ता होतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. व्हिडिओत तिचा हात हवेत आहे, मात्र असं वाटत आहे की तिचा हात कोणीतरी ओढतय. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरात ती शेवटची दिसली. या घटनेने खळबळ उडाली आहे. काय घडलं नेमकं पाहूया. आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, परंतु धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सीसीटीव्ही मध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते. त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसतो. तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत असा आहे, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते. संजीवनीचे कुटुंबीय आणि नातेवाईक आणि पोलीस सर्वत्र तिचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकतं. मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक एखाद्या प्रभावाने नेल्याची चर्चा नागरिक करत आहेत. दुसरीकडे ती मुलगी एखाद्या खोल विचारात असावी व त्या तंद्रीतच घराबाहेर पडली असावी असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. संजीवनी हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने कुटुंबाशी संपर्क साधावा किंवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे. ये वो लवकर आहे, लवकर आहे.